राष्ट्रगीतापूर्वी आता 3 मिनिटाचा वंदे मातरम अनिवार्य. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कोणत्या कार्यक्रमासाठी नियम लागू? वंदे मातरमला 7 नोव्हेंबर 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमचं सादरीकरण बंधनकारक आहे. केंद्र सरकारने आता प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण 6 कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य केलं आहे. आता जनगण मन या 52 सेकंदाच्या राष्ट्रगीतासह आता 3 मिनिटे 10 सेकंदाचं वंदे मातरम सादर करणंही अनिवार्य आहे. याबद्दल गृह मंत्रालयाने 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले. या नियमावलीत काही महत्त्वाचे नियम जारी केले आहे. वंदे मातरमचे सर्व 6 कडवे कोणत्याही सरकारी कार्यक्रमावेळे गाणे किंवा वाजवणे अनिवार्य आहे. तसेच हे गीत 3 मिनिटे 10 सेकंदाचं असेल. शिवाय सर्व नागरिकांना राष्ट्रगीताप्रमाणेच या दरम्यान सुद्धा सावधान स्थितीत उभं राहणं गरजेचं आहे. प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाची वंदे मातरमने सुरुवात होईल. त्यानंतर राष्ट्रगीत, जनगण मन आणि मग कार्यक्रम सुरू होणार. कोणत्या प्रसंगी बंधनकारक? नागरी सत्कार समारंभ वंदे मातरमची 3 मिनिटे 10 सेकंदाची आवृत्ती वाजवणे बंधनकारक आहे. राष्ट्रगीताच्या अधिकृत सरकारी कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवटही या गीताने होईल. तसेच राष्ट्रपती जेव्हा टीव्ही किंवा आकाशवाणीवरून देशाला संबोधित करतील त्याच्याही सुरुवाती आणि शेवटी हे गीत गाणं अनिवार्य आहे. तसेच राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये जेव्हा राष्ट्रध्वज परेडमध्ये आणला जाईल या सर्व प्रसंगी. नागरी सन्मान सोहळ्यामध्ये पद्म पुरस्कार वितरण करण्याच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. चित्रपटगृहात किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमांना हा नियम लागू होत नाही. जर या ठिकाणांवर वंदे मातरम सादर करण्यात आलं तर नागरिकांना उभं राहणं गरजेचं नाही. त्याशिवाय सर्व शाळांमध्ये दिवसाच्या सुरुवातीला हे गाणं सादर करण्याची शिफारस देखील या नियमावलीत केली आहे. याबद्दल निर्देश दिले गेले आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. वंदे मातरम 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर रोजी या गीताची रचना केली. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2025 मध्ये या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.